सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घातला जातोय। मात्र याच पार्श्वभूमीवर इथे असलेले घरं दुकानं हे तोडले जात आहेत। विशेष म्हणजे याबाबत मोबदला किती मिळणार याची कुठलीही स्पष्टता प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांमध्ये संतोष। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घातला जातोय। विशेष म्हणजे रस्ता रुंद करत असताना या ठिकाणी असलेले घरं दुकानं हे तोडले जाणार आहेत। असं असताना या सगळ्या कारवाईबाबत किती मोबदला मिळणार याची स्पष्टता देखील अजून प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही आहे। आपल्यासोबत इगतपुरीचे आमदार खोसकर साहेब आहेत। खोसकर साहेब, आपण अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, या रुंदीकरणाच्या संदर्भात आपली काय सूचना असेल? पहिली गोष्ट सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं त्यांनी काही आत्ता जो काही रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे, पहिली गोष्ट NMRD जी आली 2017ला त्यावेळेस तसं रेल्वेचं जी हद्द वाढली नंतर तिथे ते वृत्ती लावल्या जातं, हे केलं जातं, यांनी काहीच केलं नाही, लोकांना विश्वासात घेतलं नाही, काही नाही। डायरेक्ट जे का आता कुंभमेळ्याच्या दृष्टीनं यांनी त्र्यंबकेश्वर ते पेगलवाडी 22.5 45 घेतलं, त्याच्यानंतर शिबेस ते पिंपळगावाला 22.5 45 घेतलं आणि मध्येच 12 किलोमीटर डायरेक्ट 100 मीटर केलं, 50 मीटर, काही गरज नाही। पीठ उपलीटला फक्त आता 20 मीटर लागतं, किती 20, आणि दोन्ही बाजूंना परत 10 म्हणजे 30 मीटर, 30 आणि 30 60 मीटर, त्याच्यावर त्यांना लागत नाही। परंतु यांनी NMRDनं काही नसताना लोकायला पूर्व सूचना न देता, काहीच नाही करता डायरेक्ट अतिक्रमण चालू केलं, तोडायचं चालू केलं। आज परिस्थिती इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये 100 पैकी 65-70% लोक संपादित झालेले। समृद्धी महामार्ग असेल, अनेक रस्ते असतील, हे असेल, धरणं असतील, 30-32% क्षेत्र राहिलेले। काही लोकांनी धरणात जमिनी गेल्या 2 गुंठे 5 गुंठे रोडवर घेतले, किराणा दुकान असेल, चहाची टपरी असेल, हॉटेल असेल, व्यवसाय चालू केले आणि अचानक हातोडा घातला। सर्व मी CM साहेबाला भेटलो, एकनाथ शिंदे साहेबाला, गिरीश भाऊला, त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला आज काही आवश्यकता नाही, सर्वताई असेल, मी असेल, स्वतः आम्ही दोन्ही आमदारांनी वेळोवेळ पाठपुरावा केला, स्थानिक लोकांनी पाठपुरावा केला। तुम्ही शहराला 22.5 आहे, दोन्ही शहराला मध्ये 22.5 45 घ्या, 50 घ्या, 60 घ्या, पण 100 मीटर काही आवश्यक। शासनाचा नियम म्हणणं काय आहे की तुम्ही 2027पर्यंत आमच्या ताब्यात राहील, नंतर तुम्ही तुमचं करा। शासनाला शासन मोबदला देत नाही, घरात जे मोडले त्यांचा काही देत नाही। आज त्या ठिकाणी असणारे आदिवासी सगळे समाजाचे लोक असतात, शेती बागायत नाही, भात शेती, उरवणी शेती आणि त्याच्यावर अवलंबून त्या कुटुंबाचं आहे। माझी शासनाला एक विनंती आहे, आज तुमची शासनाची 20 मीटर म्हणजे 15 आणि 15 30 मीटर शासनाची पिडब्ल्यूडीची वरची जी जागायची त्याचा मोबदला द्यावा। तुम्ही मोबदला पण देते नाही आणि जागा ताब्यात घ्यायची, सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर तुम्ही परत तुमच्या ताब्यात घ्या, ही कुठली? साहेब, या संदर्भामध्ये आपली ज्यावेळेला मंत्र्यांशी चर्चा झाली त्यावेळेला मोबदल्याच्या संदर्भात काही ठोस आश्वासन मिळालं? आता CM साहेबांनी त्या दिवशी सोमवारी आम्हाला आश्वासन दिलं की जे जे काही संपादित करू, संपादितचं काही तुम्हाला मोबदला देऊ, पण साहेब 5 पट दिला पाहिजे। आता कालचे 3 पट द्यायचं, 3 पटनी काहीच होणार नाही। आणि त्याच्यात तर दुसरं आता परत त्र्यंबकेश्वर ते घोटी 51 किलोमीटर, तो सुद्धा आज 45 किलोमीटरचा करता 22.5 मीटर, त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी धरणातून मुकुणा असेल, वैतरणा असेल, सगळे लोक धरणातून आले, रोडवर घरं बांधली, उरली जवळजवळ 40-40 घरं जात आहे। अशी पर्यंत 45 त्या रोडला पण लागत नाही आणि तिथे सुद्धा संपादितचं काही पैसे मिळाले पाहिजे। आता काल CM साहेबांनी जे काही केंद्राचा रस्ता तो केंद्राकडे, त्यांचं म्हणणं आम्ही 3 पट द्यायला तयार आहे, पण मूल्यांकन आदिवासी भागात 5 लाख रुपये असलं मूल्यांकन, 3 पट किती होतं? 15 लाख रुपये, 15 लाख रुपये असलं, 10 लाख 30 लाख रुपये। आज इगतपुरीमध्ये 1-1.5 कोटीचा रोडला भाव चालू आहे, 1-1.5 कोटीचा, आणि काय आमच्या लोकांना मिळणार? आमचं म्हणणं असं आहे की तिथलं भावाची खरेदी बघावा, मूल्यांकनच्या पेक्षा खरेदी बघावा, त्याप्रमाणे आमच्या लोकांना पैसे द्यावा, आमची एवढीच विनंती आहे। या संदर्भामध्ये आता शासनाकडनं पाठपुरावा केला जाणार आहे का? ठोस आश्वासन जरी दिलं असलं तरी कारवाई नेमकी होणार आहे का? असं मला तर त्या दिवशी आम्हाला CM साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा मोबदला देऊ, म्हणजे वस्तुस्थिती दिपोळीमध्ये दोन्ही रोडला लोकांनी दिपोळी केली नाही,
महिलांनी अतिशय रडून दिपोळी केली, काळी पिता बांधून रस्त्यावर बसून दिपोळी केली. शेम साहेबांनी ते जरा बघितल्यामुळं थोडंसं मला वाटतं असं 100% मोबदला मिळेल. खूप खूप धन्यवाद. आमदार खोसकर यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोबदल्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसांमध्ये जरी अतिक्रमण काढलं जात असेल तरीसुद्धा त्याचा मोबदला मात्र निश्चितपणे मिळेल अशी अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.